नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या नेमक्या काही कॉलेज विषयी ज्या आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज म्हणून घोषित व्हायच्या बाकी आहेत. ते म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज अहिल्यानगर येथील आणि NKB साळवे कॉलेज नागपूर येथील आणि तिसरं म्हणजे ज्यांनी ऑफिशियल नोटीस काढली ते म्हणजे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इस्लामपूर सांगली जिल्ह्यामधील. आता जर आपण विचार केला तर ह्या कॉलेजचे जर आपण सीट मॅट्रिक्स जर पाहिले जुन्या अलीकडचेच तर त्यांच्या सीट्स होत्या प्रकाशच्या होत्या 150 सीट्स, NKB साळवे होते 250, विठ्ठलराव विखे पाटील होते 200. विचार केला तर जवळपास 600 सीट्स आहेत या आता आपल्या मेन प्रवेश प्रक्रियेमधून थोड्याशा बाहेर जातील. म्हणजेच काय होणार आहे, त्याच्यावर आपल्याला कुठली स्कॉलरशिप मिळणार नाहीये. पण दुसरी बातमी अशी आहे की जी गेल्या महिन्यात आली होती ते म्हणजे नाशिकच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 50 जागा वाढल्या होत्या, BSP कॉलेजच्या 150 जागा जे आता काउन्सिलिंगला आलेलं आहे, माऊली कॉलेज जे आहे त्याचे 100 जागा आहेत, परंतु ते अजूनही राऊंडला आलेलं नाहीये. सगळा जर विचार केला तर हा फरक तुम्हाला दिसेल 300 सीट्सचा. 600 सीट्स आपल्या जात आहेत आणि 300 सीट्स आपल्या येत आहेत. तर 300 जागांचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे शेवटी वरचढ ठरणार आहे आणि तो वाढलेला दिसणार आहे आपल्याला. सो विद्यार्थी आणि पालक मित्रांना आमची एकच विनंती आहे, जर आपला ऑल इंडिया रँक 78,000 80,000पेक्षा जास्त असेल म्हणजे 81 82 83 तर पर्यायी राज्यांचा विचार करा. छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, त्यानंतर कर्नाटक या राज्यांचा आपण काउन्सिलिंगसाठी विचार करणं गरजेचं नितांत होणार आहे. सो विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी जसं आधी पण म्हटलं होतं की एकापेक्षा जास्त स्टेट्सचा विचार करावा आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी संकल्प एज्युकेअरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.